आणि निबंध स्पर्धेमध्ये हे पुरस्कार मिळाले। ते विद्यार्थी थर्ड चे होते, ते विद्यार्थी पास आउट झाले। यातील काही विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला होता। तर हे सांगण्याचा मुद्दा असा आहे, आपण ज्या घोषणा देत आपण गावभर दुमदुमलो, काही जणांपर्यंत तो आवाज पोहोचला असेल नसेल, तरी सुद्धा मागील 7 दिवसापासून आपली जी मंडळी आहे, NSSचे कार्यक्रम अधिकारी आणि शिबिरार्थी या ठिकाणी सातत्याने कार्य करतात। आता सरांनी सांगितलं की आम्ही जवळपास 2 ट्रॅक्टर या ठिकाणी आम्ही कचरा उचलला। कारण खरं तर ह्या कार्यक्रमाला, ह्या सहाय्याला सर्व गावकऱ्यांचं साथ आहे, म्हणून सगळ्या गोष्टी होऊ शकतात। कारण हे लिस्ट पाहतो मी या ठिकाणी, महत्वाचे नंबर्स, सरपंच उपसरपंच आम्ही आज रॅलीमध्ये आव्हान केलं। खरंच या ठिकाणी आमचे विद्यार्थी गरड आहे, ऍक्टिव्ह कार्यकर्ता आहे की बरेचसे या ठिकाणी जे बोर आहेत, सार्वजनिक बोर आहेत, काही ठिकाणचे बोर मधलं एकही थेंब गळाला नाही। खूप आनंदाची बाब आहे आमच्यासाठी आज ग्रीन क्लब म्हणून। परंतु काही बोरला सातत्याने पाणी वाहत जाते। जे ह्या लाईनला गेल्यानंतर त्या मावशीच्या घरासमोर तो सार्वजनिक बोर आहे, आम्हाला थोडंसं वाईट वाटलं। कारण याची दखल गावकऱ्यांनी आणि विशेषतः सरपंच उपसरपंच गावकरी सर्वांनी घेतलं पाहिजे की पाण्याचा प्रत्येक थेंब हा जपला पाहिजे, पाणी जपून वापरलं पाहिजे। हे करत असताना जर विनाकारण पाणी त्या ठिकाणी वाया जात असेल तर हे आपलं भविष्यातील खूप मोठी हानी आहे, असं या ठिकाणी मी म्हणेन। तर याच्याकडे सर्व गावकऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे। नुसतं पाण्याचा विषय नाहीये की कचरा व्यवस्थापन असेल, प्लास्टिक असेल, प्लास्टिकच्या माध्यमातून आपण असंख्य रोगाला कसे बळी पडत आहोत, विशेषतः कॅन्सरला कसे बळी पडत आहोत, हे वेगळं सांगायची गरज नाही। कारण आपण सगळे जाणकार आहोत, आपल्याकडे सगळ्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, आपण कुठलाही मेसेज टाकल्यावर तुम्हाला माहिती मिळते। पण प्लास्टिक इज व्हेरी डेंजरस फॉर ह्युमन बीइंग। तुम्ही मला कुठं आपण खातोय, मित्र खात नाहीये। हे जे फिरते जनावर आहेत ना, किंवा जे जनावर आहेत, ते जनावर जे दूध देणारे जनावर आहेत, गाई असेल, म्हशी असेल, कचऱ्याच्या माध्यमातून जर ते खाल्लं गेलं आणि त्यांचे जे दूध आहे ते जर दूध आपण प्राशन केलं तर डायरेक्टली कॅन्सरशियस निर्माण करणारे सेल्स, केमिकल्स आपल्या शरीरामध्ये जातात आणि भविष्यामध्ये आपल्याला कॅन्सर सारख्या महाभयानक रोगाला सामोरं जावं लागतं। छोटे छोटे गोष्टी आहेत ज्या आपल्या घरापासून ते सुरू होतात। आम्ही आता रॅली करत असताना बऱ्याचशा गोष्टीचा उहापोह करत गेला आणि ते खरं आहे। एक दिवस आपल्याला जर म्हणतात की पाण्यासाठी युद्ध करावं लागेल, खरं आहे। आणि तुम्हाला माहितीच आहे की जगाने नोंद केलेली, जगाला माहित असलेलं लातूरला ट्रेननं पाणी आणलं, ट्रेननं पाणी लातूरला सप्लाय केलं, अशी परिस्थिती निर्माण होणे। कारण आता इथं उशाला धरण आहे म्हणून काय वाटत नाही, परंतु मागील 4-5 वर्षापूर्वी आपण काय परिस्थिती बघलोय, नुसतं चिकुंद्रण नाहीये। या धरणावर जेवढे काही गावं खालच्या पट्ट्यामध्ये आहेत त्या सर्व लोकांना पाण्यासाठी काय करावं लागलं, जेव्हा ट्रेननं पाणी आणलं होतं त्या काळात ही घटना आहे। म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी प्रत्येक पावसाचा थेंब हा जपला पाहिजे। बऱ्याच जणांच्या विद्यार्थ्यांनी आम्ही ग्रीन क्लब मध्ये नोंदणी करत असताना ग्रीन क्लबच्या जो महाविद्यालयाचा जो ग्रुप आहे त्याला आम्ही समावेश करून घेतो। ते कार्य पण थोडक्यात सांगेन मी, कारण हे कार्य महाविद्यालयापुरतं मर्यादित नाहीये। ग्रीन क्लब हे युनिसेफनं का विचार केला, कारण गोड्या पाण्याचे जे काही स्रोत आहेत ह्या पृथ्वी तलावाचे ते कमी होत चाललेले आहेत। या अनुषंगाने युनिसेफने अक्वाडॅम असेल, एनर्जी कन्झर्वेशनचं युनिट असेल, व्हायवेस्ट ॲप असेल, म्हणजे व्हायवेस्ट जे काही संघटना असेल, या सर्वांच्या माध्यमातून त्यांनी विचार केला, युनिसेफकडे तशा प्रकारची मागणी घातली आणि अशा प्रकारच्या ग्रीन क्लबच्या माध्यमातून पाणी वाचवणे हा मुख्य कन्सेप्ट असेल। त्याचबरोबर बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन, बायोडायव्हर्सिटीमध्ये प्लांट्स आले, अॅनिमल्स आले, सगळे आले, त्याचं कन्झर्वेशन होणं गरजेचं आहे। कारण बऱ्याचशा वनस्पती, बरेचसे प्राणी हे नामशेष होत चाललेले आहेत, याचं कन्झर्वेशन। त्याचबरोबर एनर्जी आहे, जी लाईट आहे, आता ह्या पलीकडची लाईट चालू आहे सध्या, ते सोलारची लाईट चालू आहे होते। तर हे जर सोलारवरची पूर्वी आता झाली सोलारवरची, पण पूर्वी खांबाला दिवस रात्र लाईट चालू राहायची, त्याचं कन्झर्वेशन होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर
वेस्ट मॅनेजमेंट मध्ये तुमचा कचरा आला, प्लास्टिक आलं, डस्ट आली, सगळ्या गोष्टी त्याचं मॅनेजमेंट होणं गरजेचं आहे, त्याचं रिसायकल होणं गरजेचं आहे. हा विचार कन्सेप्ट ह्या सर्व मंडळींनी केला आणि युनिसेफ करतो सुपूर्द केला. आणि त्याच्यानंतर त्या युनिसेफने एक शासनाला हे केलं की हा सुरुवातीला आपण एक कन्सेप्ट म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये एक 16 जिल्ह्यामध्ये हे ग्रीन क्लबची मोहीम युवकांच्या माध्यमातून जो कन्सेप्ट इथे या ठिकाणी आहे की युथ फॉर माय भारत, युवाशिवाय काही होत नाही. तुमच्या नंतरची जी पिढी आहे, 30च्या नंतरची पिढी आहे, ते एवढा कन्सेप्ट करत नाही, परंतु हा जो संदेश आहे युवकांच्या माध्यमातून गावागावामध्ये पोहोचावा म्हणून हा कन्सेप्ट विचार केला. आणि हे ग्रीन क्लब प्रत्येक महाविद्यालयामध्ये, म्हणजे ते प्रोफेशनल महाविद्यालय असू देत किंवा पारंपरिक महाविद्यालय असू देत किंवा हे चालू असणारे कला विज्ञान महाविद्यालय असू देत, अशा अनुषंगाने प्रत्येक महाविद्यालयामध्ये त्याचं एक युनिट राहावं आणि त्या युनिटमध्ये एक मंडळ राहावं ज्याच्या माध्यमातून अशा प्रकारचं काम चाललं पाहिजे, हा कन्सेप्ट केला गेला. आणि म्हणून आज 16 जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यामध्ये प्रत्येक महाविद्यालयामध्ये याचे युनिट आहे. पुरस्कार हा 2-3 महाविद्यालयाच्या माध्यमातून नाही आहे. महाराष्ट्रामध्ये 16 जिल्ह्यामध्ये तुमचा विचार केला, 16 जिल्ह्यामध्ये आपल्या विद्यापीठाचा विचार केला तर 420 महाविद्यालय आहेत. 420 महाविद्यालयामध्ये 420 युनिट आहेत. तसं प्रत्येक विद्यापीठाचा विचार केला, एवढे युनिट मधून आपण हे सातत्याने काम करत असल्यामुळे अशा प्रकारचं आपला प्रावीण्य, अशा प्रकारचं मानांकन आपल्याला मिळालेलं आहे. हे फक्त तुमच्यामुळे, तुमच्या माध्यमातून. कारण अगदी घरात उठल्यापासनं झोपेपर्यंत आपण या सगळ्या गोष्टी सहजरित्या करतोय, सहज करून जातोय, परंतु मला आठवत नाही की आपण काय कन्झर्व केलं पाहिजे, काय वाचवलं पाहिजे, हा विचार आपण कधी करत नाही. म्हणून युनिसेफच्या माध्यमातून व्हायवेस्ट जे ऍप आहे, आम्ही नोंदणी करून घेत असताना महाविद्यालयामध्ये ग्रीन क्लबमध्ये जवळजवळ असा 500 विद्यार्थी जे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, BA, BSc, BCom, बालेसर बॉटनीचे म्हणून सायन्सचे विद्यार्थी असा भाग नाही. विद्यार्थी मित्र हो, आपल्या हा जीवाभावाचा प्रश्न आहे, आपला हा इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे, आपल्या घरातील प्रश्न आहे. म्हणून या युनिटला जे 500 विद्यार्थी ग्रीन क्लबमध्ये जॉईन आहेत, जवळजवळ 450 विद्यार्थी व्हायवेस्ट आपला जॉईन आहे. आज व्हायवेस्टच्या माध्यमातून आणखी एक मुद्दा सांगायला मला आवडेल. जवळजवळ आपल्या मोबाईलमध्ये व्हायवेस्ट नावाचा ऍप घेऊन आपल्या घरातील चालू असलेल्या दैनंदिन ऍक्टिव्हिटी सुद्धा आपण पाणी कशा प्रकारे वाचवायला पाहिजे हे आपण शिकू शकतो. विद्यार्थी मित्र, बरेच जण जे नवे त्याला सांगतो, जे घेतले नसेल त्यालाही मी सांगेन, अगदी मोबाईल मधून अगदी उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या पाण्यासाठी ऍक्टिव्हिटी करतोय त्या माध्यमातून आपण पाणी वाचवू शकतो. ते वायवेस्टच्या माध्यमातून आजच्या डेटला माझ्याकडे डाटा येतो, जवळजवळ 2.25 कोटी लिटर. सर अगदी 1.25 वर्षामध्ये, हा वर्ष 1.5 वर्षामध्ये व्हायवेस्टच्या माध्यमातून 2.25 कोटी लिटर्स या तुमच्या माध्यमातून, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्ही वाचलेले आहे. तुम्हाला हे कसं, कारण हे जे ऍक्टिव्हिटी आहे याच्यामध्ये 7 चॅलेंजेस आहेत. पहिलं ब्रश असेल, ब्रश करताना आता आपण जे घोषणा देत गेलो होतो, ब्रश करताना सतत वाहनानं जर नळ बंद केला, कारण मी स्वतः माझ्या घरामध्ये माझं स्वतःचा प्रात्यक्षिक केलेला आहे. जर नळ चालू ठेवून मी जर ब्रश करत गेलो तर किती पाणी वाया जाऊ शकतं हा डाटा मी कलेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर वेळोवेळी जेव्हा जेव्हा मला ब्रश करायचे तेव्हा तेव्हा मी टॅप चालू करून जर नळ चालू केला, बंद केला तर किती पाणी वाया जायचं याच्या दोन्हीमध्ये तफावत काढली. आणि जवळजवळ मित्र नुसता ब्रश करण्यासाठी 5 ते 7 लिटर पाणी जास्त जाऊ शकतं जर नळ तुमचा कंटिन्यू चालू असेल तर. ह्या छोट्या गोष्टी आहेत, आपला वाटतं छोटा आहे, काय पाणी कुठं आणायचं आहे. मित्र, आज तुम्हाला पाण्याचा जर विचार केला काय वाटत नाही, पाणी जवळ आहे, धरण आहे, पण एक वेळ असं येईल, मगाशी म्हटल्याप्रमाणे पाण्यासाठी युद्ध होईल. आणि ते खरं आहे, पाण्यासाठी मारामारी खेड्यामध्ये जाऊन परिस्थिती पहा. आज टँकरनं पाण्याचा पुरवठा होत चालला. आपलं मुंबईला पाणी आज कितीतरी पाणी सुटवतो आम्ही, कितीतरी नळ बंद करायचा प्रयत्न केला, कितीतरी सांगायचा प्रयत्न केला. अशी परिस्थिती प्रत्येक गावामध्ये नाहीये. प्रत्येक गावामध्ये विचित्र परिस्थिती आहे. तुम्ही नांदेडच्या त्या तिकडल्या, किनगाव तिकडल्या भागात जर गेला तर आजच्या डेटला, आज बघा तुम्ही, आज जानेवारी महिना आहे, टँकरनं पाणी आपल्याला त्याचं काय वाटत नाही. म्हणून ही छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ब्रश करताना सतत वाहनाला नळ बंद केला पाहिजे. दाढी करताना जे पुरुष मंडळ आहेत सतत वाहनाला नळ बंद केला पाहिजे. त्याचबरोबर एखादा नळ लीक असेल, आता मग आपण प्रात्यक्षिकपणे पूर्णपणे केलं आहे, 1 सेकंदाला एक थेंब पडत असेल, एका मिनिटाचं कॅल्क्युलेशन करा, एका तासाचं कॅल्क्युलेशन करा, एका दिवसाचं कॅल्क्युलेशन करा, एका आठवड्याचं कॅल्क्युलेशन करा, एका महिन्याचं कॅल्क्युलेशन करा. आपण जे त्याला दुर्लक्ष केलं तर एवढं पाणी
साधे काय शकता नळातून आपण वाया घालू शकतो, तर ते त्वरित जर आपण बंद केलं तर किती पाणी वाचू शकतो, त्याचं समाधान वाटतं. आज आम्ही सगळे मंडळी काम करतोय, आम्हाला खूप समाधान वाटतंय. कुठेतरी आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय. ह्या ज्या 2 मुली अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांनी त्यांच्या प्रत्यक्ष गावामध्ये मुलाखती घेतल्या, लोकांच्या घरोघरी जाऊन त्याच्या मुलाखती घेतल्या, त्यांना मंथन केलेलं आहे. ह्या 7 चॅलेंजेसचं मंथन केलं आहे, कशा प्रकारचं पाणी वाचवलं पाहिजे. बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी त्यांच्या गावामध्ये, त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या आजूबाजूला त्यांनी स्वतः नळ बंद केलं. गेल्या बरेचसे विद्यार्थी स्वतः नळ बंद केल्याचे प्रात्यक्षिक त्यांनी आम्हाला पाठवले. अशा प्रकारचं काम इथं शिंदे सुद्धा प्रशिक्षण दे त्यांनी अशा प्रकारचं त्याच्या गावामध्ये काम केलं आहे. तर हे काम आपल्याला स्वतःहून करायचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर वॉशिंग मशीन, सर्वसाधारणपणे खेड्यामध्ये खूप कमी वॉशिंग मशीन वापरली जाते. कारण मी सुरुवातीलाच इथलं सर्वे करायला सांगायचं होतं, परंतु काही विद्यार्थी कामामध्ये व्यस्त असल्यामुळे सर्वे करू शकतात. कारण गेल्या वर्षी मी वागदरीमध्ये गावात पूर्ण झाडे किती आहेत, गावात किती जनावरे आहेत, दूध देणारी जनावरे किती आहेत, त्याचबरोबर गावामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये किती जनावरे आहेत, त्याला किती पाणी लागतं, हे पाणी कुठून आणलं जातं, ह्या पाण्याचा सोर्स काय, का बोर आहे, का विहीर आहे, का नळ आहे, ह्या गोष्टीचा संपूर्ण सर्वे केला आहे. त्याचबरोबर त्या गावामध्ये वॉशिंग मशीन किती आहे, तर त्या वागदरी गावामध्ये फक्त आम्हाला एका घरामध्ये फक्त वॉशिंग मशीन सापडली. ह्याचा अर्थ गावामध्ये पाणी खूप लोक कमी वापरतात ॲज कम्पेअर टू सिटी. सिटीमध्ये खूप लोक वापरतात. म्हणजे शावर चालू केला की मग आपलं गाणं म्हणत एंटरटेन करत किती पाणी वाया चाललंय हे कळत नाहीये. शहरामधले लोक हे खेड्यापेक्षा जास्त पाणी वापरतात. म्हणून आपण म्हणतो शावर पेक्षा बकेटाने आंघोळ का केली पाहिजे. बकेट 15 ते 20 लिटरचं आहे, तेवढंच आंघोळ होते आपली. पण शावर थंडीचा दिवस आहे, गरम पाणी यायला वरून. आता ठीक आहे सोलारची लाईट आहे म्हणून यायला लागलं, हा भाग वेगळा आहे. पण पाणी वाया चाललंय. सोलार ठीक आहे मिळतो आपला ह्या सूर्यप्रकाशातून, म्हणजे हे एवढी मोठी देण आहे आपल्याला, सहज पाणी गरम होतं. परंतु हे पाणी आणायचं कुठून. तर अशा प्रकारचं जवळ 50-60 लिटर पाणी आपण एका आंघोळीमधून करतोय. घरात जर समजा 10 लोक असतील, साधारण 60-600 लिटर पाणी जर आंघोळ्या जात असेल, तर कपडे धुवायला, प्यायला, वॉशरूमला किती पाणी लागेल, ह्या प्रत्येक घराचा जर सर्वे केला तर पाणी गावात किती लागेल याचा विचार होऊ शकतो. त्याचबरोबर आपण दुसरा जो त्याच्यामध्ये चॅलेंज, हे चॅलेंजेस आहेत. बरेचसे विद्यार्थी चॅलेंज घेतात. आज मला सांगायला अभिनव वाटेल, अध्यक्ष नावाचा अध्यक्ष म्हणजे हे आहे, म्हणजे किती नैपुण्य हे जे लक्षात येईल. अध्यक्ष जे कीर्ती इटकरी ह्या ग्रीन क्लबचे अध्यक्ष आहे. आज ते टॉप मोस्टला पाणी वाचवण्याच्या संदर्भात 60,000 लिटर पाणी ह्या 1.5 वर्षामध्ये ह्या व्हायवेस्ट ॲपच्या माध्यमातून, ह्या अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून या ठिकाणी. मग तिच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. दुसऱ्या या ठिकाणी दोघांमध्ये कॉम्पिटिशन आहे. मला आनंद वाटतोय दोघात कॉम्पिटिशन 60,000 लिटर. कारण सुरुवात केली मी, तापला होतो मी, पण माझे विद्यार्थी पुढे गेले पाहिजे म्हणून काही अनादानाने मी ते व्हायवेस्ट आपला काही कारणास्तव मी त्या दिवशी तो माझा स्टिक तुटला गेला. मी 250 वरून 0ला आलो. 250